नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्ही म्हणाल हे काय शीर्षक आहे? युद्ध नौकेवरील संडास तुंबले, हल्ला रद्द. अ, खरं म्हणजे मी म्हणत नाहीये हे. हे म्हणणारे जे पेपर्स आहेत ना, ज्यांनी बातमी दिली त्यांची नावं आधी ऐकून घ्या. वॉल स्ट्रीट जर्नल, ग्लोबल टाइम्स, गल्फ न्यूज, इंडिया टुडे, विऑन, मिलिटरी वॉच मॅगझिन आणि असेच काही आणखी सुद्धा लोक आहेत ज्यांनी अ, ह्या गोष्टीवरती आपली स्टोरी बनवलेली दिसते. ही युद्ध नौका आहे अमेरिकेची. जेरार्ड फोर्ड CVN-78 ज्याला म्हणतात. ही युद्ध नौका आता कुठे पोहोचलेली आहे? तो होर्मुझच्या आखातात जवळ पोहोचलेली आहे. इराणवरती हल्ले केले जाणार आणि त्याच्यासाठी म्हणजे ट्रम्प जेराल्ड फोर्ड इराणच्या जवळ पोहोचण्यासाठी म्हणून थांबलेले आहेत. फोर्ड तिथे येत नाही तोपर्यंत इराणवर हल्ला होणार नाही म्हणून आपल्याला सांगितलं होतं. म्हणजे हल्ला होणार, होणार, होणार हे ही बातमी जी आहे ती 7-8 दिवस गाजते आहे. आणि त्याच्यामधलं एक कारण होतं, की नाही, नाही अजून फोर्ड पोहोचलेली नाहीये. फोर्ड पोहोचली की बघा कसा हल्ला होईल. मग नंतर शनिवार, रविवारची डेडलाईन दिली गेली. मग नंतर मंगळवारची डेडलाईन केली गेली. आज मी आता हा व्हिडिओ बनवते तो बुधवार आहे आणि बुधवारी सुद्धा अजून सुद्धा हल्ल्याचं काहीही लक्षण नाहीये. अशा असताना हे सगळे जे पेपर्स आहेत त्यांनी हल्लीच्याच काही दिवसामध्ये या बातम्या दिलेल्या दिसतात आणि त्या बातम्यांचा आणि ह्याचा काही संबंध आहे का? अ, म्हणजे त्यांनी कसं आहे काही आता मी जी नावं सांगितली वॉल स्ट्रीट असेल, ग्लोबल टाइम्स असेल, विऑन, इंडिया टुडे ही सगळी काही हलक्यात घेण्यासारखे न्यूजपेपर्स नाहीयेत. गंभीर रिपोर्टिंग करणारे लोक आहेत. USS जेरल्ड फोर्ड ह्या युद्ध नौकेवरती संडास तुंबण्याचा प्रॉब्लेम खरोखरच आहे. ही समस्या ही वास्तविक समस्या आहे. तिच्यापासून कोणी तोंड लपवून पळू शकणार नाही. ह्या युद्ध नौकेवर असं म्हणतात जवळ-जवळ 600 650 संडास आहेत आणि त्यांची रचना अशी केलेली आहे, की त्यांचे जे पाईप आहेत ते अतिशय अरुंद आहेत आणि असे जोडले गेलेले आहेत, की एक तुंबला तर तो दुसरा पण तुंबतो. म्हणजे ते आता त्यावेळची जी काही रचना असेल ती. आणि त्याची जी स्वच्छता आहे ती व्हॅक्यूम पद्धतीने केली जाते. आता ह्याच्यामध्ये असं सांगितलं जातं म्हणजे मी काही रिपोर्ट्स पण वाचले, की एकदा जर का तो तुंबण्याचा प्रॉब्लेम आला तर युद्धनौकेवरती लोकांचं आयुष्य अतिशय असह्य होऊन जातं. तिथे दुर्गंधी तर पसरतेच. अ, आरोग्याला काही खास चांगलं वातावरण आहे अशातला भाग नाही. लोकांना जवळ-जवळ 45 मिनिटं रांगां लावून उभं राहावं लागतंय, अशी अवस्था आहे या युद्धनौकेवरती. आणि एकदा प्रॉब्लेम आला, की तो सोडवायचा तर $4,00,000 खर्च करावे लागतात. असं देखील काही वर्तमानपत्रांनी सांगितलेलं आहे. तेव्हा हा प्रॉब्लेम जो आहे असं म्हटलं जातं, की इराणकडे जेव्हा ह्या युद्धनौकेनी मार्गक्रमण करायचं अ, ठरलं, त्याच्यानंतर तिला मध्ये ग्रीसमध्ये थांबावं लागलं आणि त्याचं कारण एक्झॅक्टली परत हेच होतं, की तो संडासचा प्रॉब्लेम. आणि त्याच्यामुळे ती युद्धनौका तिथे थांबली आणि तो सोडवल्यानंतर मग तिने इराणकडे कूच केलेली दिसते आपल्याला. आता परत एकदा असेच प्रॉब्लेम असल्याची माहिती हे सगळे जे वर्तमानपत्र देतायत, त्याचं नेमकं कारण काय? जर का हा लाँग स्टँडिंग इश्यू असेल, म्हणजे ह्या युद्धनौकेला अशा प्रकारचा जो समस्या आहे ही, ही बरीच वर्ष सहन करावी लागली आहे. त्याच्यावरती वारंवार प्रयत्न करून सुद्धा पुन्हा-पुन्हा तो जो समस्या आहे ती पुन्हा-पुन्हा उद्भवते आहे. आता त्याच्यावरती पर्मनंट सोल्युशन आहे का नाही मला कल्पना नाही. कारण त्या वर्तमानपत्रांनी त्याच्यावरती काहीच बोललेलं नाहीये. त्यातली काही वर्तमानपत्र जी आहेत ना, ती थोडीशी ती विनोदाच्या अंगाने घेतायत. काही जण टवाळीच्या अंगाने घेतायत, तर काही अतिशय गंभीर रिपोर्टिंग केलेलं आहे. सूचित असं काही लोकं म्हणजे वात्रट लोक सगळीकडेच असतात. ते असं करतायत, की बघा युद्ध नौकेवरती संडास तुंबले त्यामुळे अमेरिकेला इराणवरती हल्ला करता आला नाही. आणि हे वात्रट लोकांचे आरोप तुम्ही म्हणाल तर तसं
गंभीरपणे घेतला म्हणजे ची जी नेव्हीचे लोक आहेत, त्यांनी देखील त्याला उत्तर दिलेलं आहे, की असा काही प्रॉब्लेम आहे म्हणून हल्ला थांबल्याचं काही खरं नाहीये. जर का हल्ला करायचा आम्हाला आदेश मिळाले, तर आम्ही हल्ले चढवू आणि त्याचा आणि या समस्येचा काही संबंध नाही आहे, असं स्पष्टीकरण सुद्धा आलेलं आहे. पण ज्या अर्थी स्पष्टीकरण द्यावं लागलं, त्या अर्थी हे आरोप खरोखरच केले गेले म्हणजे संडास तुंबला म्हणून हल्ले झाले नाहीत, अशा तक्रारी आल्या किंवा जे काय असेल ते चेष्टा असेल, त्याला काय म्हणतात आपण वात्रटपणा असेल, उपरोध असेल, पण त्याला उत्तर द्यावं लागलं ही समस्या मोठी आहे. आणि तुम्ही समजू शकता, की आपण नेहमी म्हणतो, की अमेरिकेचं जे वॉर प्रिपरेशन आहे ते अत्यंत म्हणजे सर्वात शक्तिशाली सैन्य अमेरिकेकडे आहे, संवारक शस्त्र आहेत, सगळं सांगितलं जातं. पण त्यांची अवस्था काय बघा याचं कारण असं, की मला वाटतं 90च्या दशकानंतर अमेरिकेने शिप बिल्डिंगचा सगळा जो व्यवसाय आहे ना, तो हळू करत पूर्णपणे शून्यावरती आलेला आहे त्यांचा. ते आता म्हणजे जगातले जवळ-जवळ 90-91% जहाज बांधणी ही चीनमध्ये होते आता. आता ट्रम्प यांनी आदेश देऊन पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये हा उद्योग सुरू करा. कारण शिप बिल्डिंग जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही युद्धात उतरणार कसे? तुम्ही काय चीनला सांगणार, की "बाबा मला युद्ध करायचंय तुझ्यासोबतच, मला युद्धनौका बनवून दे" म्हणून. तसं होत नाही. त्यामुळे हा व्यवसाय जो आहे तो अमेरिकेत असण्याची गरज आहे ओळखून ट्रम्पनी पावलं पण उचललेली आहेत. तो एक वेगळा भाग झाला. परंतु $1300 कोटी एवढी किंमत असलेलं हे वॉरशिप आहे. यू-एस-एस जेरल्ड फोर्ड आणि त्याची ही अवस्था आहे. तेव्हा एक लक्षात घ्या, की आपण किती लंब्या-चौड्या बाता म्हटल्या तरी देखील अमेरिकेची वॉर प्रिपरेशन हा सखोल विषय आहे आणि नुसते आकडे आणि हे बघून नाही तर हे तुमच्या लक्षात येईल, की कागदावरती सगळं छान दिसतं, पण वास्तवामध्ये परिस्थिती काय आहे? ह्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. इराणी लोक सुद्धा हसत असतील कारण त्यांना सगळे मागासलेले म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये काय फार मोठी आधुनिकता आहे असं नाहीये. म्हणजे इराणी शहरांमध्ये आधुनिक आयुष्य असेल कदाचित. पण त्याचं जे खेडेगाव इराण आहे आणि जिथे अतिशय कर्मठ असे इस्लामवादी प्रजा जिथे राहते, तिथे ह्या सुधारणांनी कदाचित फारसा स्पर्श सुद्धा केलेला नसेल. तर त्यांना हे सगळं ऐकून गंमत वाटत असेल कदाचित. गंमत तर सुरुवातीला मलाही वाटली, पण मी जेव्हा चेक केलं आणि क्रॉस चेक केलं, तेव्हा लक्षात आलं, की प्रॉब्लेम खरा आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे माहिती नाही, कधी येणार आहे माहिती नाही. जेरॉड पोलवरती प्रॉब्लेम निश्चित आहे. इराणचा हल्ला टळलेला आहे निश्चित. आता मंगळवार नंतर आणि कुठचा मुहूर्त आहे का हे निदान माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. असे मुहूर्त निघत राहतील. कारण मूळ हेतू जो आहे म्हणजे काही जण असंही सांगतात, की एप्स्टीन फाइल्समुळे ट्रम्प असं दाखवतायत, की मी हल्ला आता करतो अशा घोषणा होताना आपल्याला दिसतात. पण जर का अजूनही हल्ला झाला नसेल, तर आता एप्स्टीन फाईलचे पुढचे भाग येतील, पुढचे भाग येतील. पण मला असं वाटतं, की ते म्हणतात ना, मेलं कोंबडं आगीला घाबरत नाहीत. तशी कदाचित अवस्था येऊन जाईल. म्हणजे तुम्ही एकच हत्यार किती वेळा वापरणार हा प्रश्न असतो. आणि एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पद हे अत्यंत शक्तिशाली पद आहे. तिथल्या व्यक्तीने एखादा निर्णय घेतला, तर ती बाब कठीण असते आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना कोंडीत पकडणं किंवा एका टोकाला ढकलत नेणं ही गोष्ट फारशी चांगली नाही. ती चेष्टा, मस्करी, उपरोध वगैरे सगळा आपल्या जागी आहे. पण हा प्रॉब्लेम जो आहे हा अतिशय डीपर प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं आणि वॉर प्रिपरेशन बाबत अमेरिकेने सावध राहावं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.